इथे येणार आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. अशा पद्धतीने बघा, अशी आकृती तुम्हाला कुठे दिसते? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते का? नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतेत का अशी आकृती? नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते का अशी आकृती? हो, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. आतील चिन्ह हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसते. म्हणजे बघा, आपली ही क्रमाने येणारी आकृती पर्याय क्रमांक 3 ची आकृती आहे. चौकोनाच्या आतील चिन्ह हे प्रतिघटीवत पद्धतीने फिरताना दिसत आहे आणि त्या पद्धतीने आपण केलं तर पर्याय क्रमांक 3 हे क्रमाने येणारी आपली पुढची आकृती असणार आहे. म्हणजे अगदी सोपे प्रश्न आहेत, फक्त निरीक्षण आपण बारकाईने केलं पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण विद्यार्थ्यांनो. आकृतीचं बारकाईने निरीक्षण करा. आकृतीमध्ये आलेल्या ज्या रेषा आहेत त्या रेषांचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करायचं आहे. बघा, आकृती क्रमांक 1 मध्ये वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये ह्या 2 रेषा आलेल्या आहेत. आकृती क्रमांक 2 वक्र रेषांची संख्या वाढली. आकृती क्रमांक 3 मध्ये वर्तुळ, सुरुवातीच्या 2 रेषा. दुसऱ्या आकृतीमध्ये ह्या 2 रेषा वाढल्या आणि ह्या तिसऱ्या आकृतीत 3 रेषा वाढलेल्या आहेत. म्हणजे परत चिन्हांची वाढ प्रत्येक आकृतीमध्ये होत चाललेली आहे. मग आता आपल्याला पुढची जी आकृती आहे मिळणार त्यामध्ये आतमध्ये परत एका चिन्हाची वाढ होणार आहे. बघूया आपण अशी कोणती आकृती आहे. बघा, 2 रेषा 2 रेषा पण मध्ये वर्तुळ आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 नाही. इथे पण बघा, अगोदरच्या 2 रेषा नंतर 2 रेषा होत्या पण नंतर इथे वर्तुळ आलेला आहे. हा पर्याय नाही, हा पर्याय नाही. आता इथे बघा, अगोदर वर्तुळ, सुरुवातीला ह्या 2 रेषा होत्या. दुसऱ्या आकृतीत ह्या 2 रेषा वाढल्या. तिसऱ्या आकृतीत ह्या 2 रेषा वाढल्या आणि आपल्या चौथ्या आकृतीमध्ये हे वर्तुळ वाढणार, टिंब वाढणार आहे. म्हणजे एका चिन्हाची वाढ त्या ठिकाणी होणार आहे. बिंदू या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 क्रमाने येणारी पुढची आकृती. आता 4 पर्याय पण आपण बघून घ्यायचा. 4 पर्यायामध्ये बघा, अगोदर वर्तुळ, ह्या 2 रेषा, ह्या 2, मधल्या 2 आणि हा बिंदू, हा पॉइंट, हे टिंब म्हणूया आपण, तो वाढलाय पण परत एक इकडे चिन्ह आलेला आहे. म्हणजे आपला हा पर्याय बसणार नाही. तर पर्याय क्रमांक 3 ही आपली क्रमाने येणारी पुढची आकृती असणार आहे. पर्याय क्रमांक 3 ही आपली क्रमाने येणारी पुढची आकृती असणार आहे. चिन्हांची संख्या कशी वाढते, क्रमाक्रमाने काय बदल होत चाललाय हे आपण लक्षात घेतल्यानंतर आपल्याला प्रश्न सोडवणं खूप सोपं जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 ही आपली क्रमाने येणारी पुढची आकृती आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा, आकृत्यांचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे विद्यार्थ्यांनो. बघा, कोणकोणत्या आकृत्या आल्या बघा. चौकोन आला आहे, वर्तुळ आला आहे आणि त्रिकोण आलाय. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ ह्या 3 आकृत्या येऊन वर्तुळ एकात एक 2 वेळा आलेलं आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये पण चौकोन आला आहे, त्रिकोण आला आहे, वर्तुळ आलंय आणि त्रिकोण 2दा एकात एक आले. म्हणजे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ ह्या आकृत्या येत आहे आणि एक आकृती 2दा येत आहे. एकात एक 2दा येत आहे. बघा, तिसऱ्या आकृतीचं निरीक्षण करा. त्रिकोण आला आहे, चौकोन आला आहे, वर्तुळ आला आहे आणि चौकोन एकात एक 2दा. म्हणजे 3 प्रकारच्या आकृत्या येत आहे आणि एक आकृती 2दा एकात एक येत आहे. अशाच पद्धतीने आपण निरीक्षण करू. बघा, इथे चौकोन आला आहे, वर्तुळ आलंय, त्रिकोण आलंय, 2 वर्तुळ आले पण वर्तुळ एकात एक आलेले नाही, लागोपाठ आलेले नाही. क्रमाने 2 वर्तुळ म्हणजे हा पर्याय बसणार नाही. बघा, या ठिकाणी वर्तुळ 2दा वर्तुळ आले, त्रिकोण आले पण चौकोन आलेला नाही. म्हणजे ही पण आपल्या गटात बसणार नाही. ह्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण केलं तर इथे त्रिकोण आलेला आहे, वर्तुळ आला आहे, आतमध्ये त्रिकोण, चौकोन, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ आले पण एका लागोपाठ 2 आकृत्या आलेल्या नाही, क्रमाने आलेल्या नाही. पण ह्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा. त्रिकोण आला आहे, वर्तुळ आला आहे, चौकोन आला आहे आणि त्रिकोणांची संख्या 2 आली. क्रमाने 2 त्रिकोणांची संख्या आलेली आहे आणि
त्रिकोण, चौकोन, वर्तुळ ह्या तीनही आकृत्या येऊन एक जी आकृती आहे त्रिकोणाची ती क्रमाने दोनदा आलेली आहे. म्हणजे आपला जो क्रम आहे त्यामध्ये पर्याय क्रमांक 3 ची आकृती बरोबर बसते. पर्याय क्रमांक 3 ची आकृती म्हणजे क्रमाने येणारी पुढची आकृती असणार आहे पर्याय क्रमांक 3 ची आकृती. आपण निरीक्षण व्यवस्थित केलं तर आपल्याला पर्याय अचूक सापडतो, बरोबर सापडतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा, गृहपाठासाठीचे काही प्रश्न आहे. आकृत्यांचं बारकाईने व्यवस्थित निरीक्षण करा. बाणाची दिशा कशा पद्धतीने फिरतोय, बाण बघा कोणत्या पद्धतीने फिरतोय, तर बाण हा घटीवत पद्धतीने फिरतोय आणि बाणाबरोबर जो डॉट आलेला आहे तो कोणत्या पद्धतीने फिरतोय, तर तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रतिघटीवत पद्धतीने फिरतोय. म्हणजे तुम्हाला क्रमाने येणारी पुढची आकृती पर्यायामधून सापडणार आहे. व्यवस्थित आकृत्यांचं निरीक्षण करा, कशा पद्धतीने फिरतायत ते बघा आणि क्रमाने येणारी पुढची आकृती अचूक शोधा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. गृहपाठासाठीचे प्रश्न, सरावासाठीचे प्रश्न सोडवायचे आहेत. बघा, माशांचं चित्र दिलेलं आहे आणि माशांच्या तोंडाचं निरीक्षण करा. कोणत्या पद्धतीने तो मासा फिरतोय बघा. तुम्ही बघितलं तर तो प्रतिघटीवत पद्धतीने तुम्हाला फिरताना दिसणार आहे आणि मग तुम्ही क्रमाने येणारी पुढची आकृती शोधायची आहे. आता इथे तुम्ही ह्या आकृतीचं निरीक्षण केलं तर त्या आकृतीमध्ये असलेले ज्या रेषा आहेत त्या एक एकने तुम्हाला कमी कमी होताना दिसतायत. तर त्या कशा कमी झालेल्या आहेत, अगोदर डावीकडची रेषा कमी झाली आहे, नंतर उजवीकडची कमी झाली, परत डावीकडची कमी, अशा पद्धतीने तुम्हाला क्रमाने येणारी पुढची आकृती सापडणार आहे. ह्याही आकृत्यांचं व्यवस्थित तुम्ही निरीक्षण करायचे आणि शोधायचे आहेत उत्तर. बघा, प्रश्न क्रमांक 4 गृहपाठासाठीचा प्रश्न आहे. ह्याही आकृत्यांचं बारकाईने निरीक्षण करा. कोणत्या पद्धतीने आकृत्या फिरतायत तुम्ही बघितलं तर आकृत्यांमधील जी चिन्ह आहेत ती घटीवत पद्धतीने फिरताना दिसते. त्यांचं तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला क्रमाने येणारी आकृती मिळणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा 5 आकृत्या असतात आणि आकृत्यांमधली चिन्ह ही घटीवत पद्धतीने फिरतात तेव्हा 5 क्रमांकाची जी आकृती असते ती 1 नंबरच्या आकृतीसारखी आलेली असते. बारकाईने व्यवस्थित निरीक्षण करा. जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवलेत तर तुमचा सराव हा चांगला होणार आहे. बघा, ह्याही आकृत्यांचं तुम्ही निरीक्षण करायचंय. आकृत्यांमध्ये असलेली जी ही वर्तुळातली तिरपी रेषा आहे ती तिरपी रेषा काटकोनात घटीवत पद्धतीने फिरते. ती बघितल्यानंतर तुम्हाला क्रमाने येणारी पुढची आकृती मिळणार आहे. अशा प्रकारे वरील प्रश्न सोडवताना आपलं निरीक्षण हे बारकाईने झालं पाहिजे आणि आकृत्यांमधली चिन्ह कोणत्या पद्धतीने फिरतायत हे आपण लक्षात घेतलं तर आपल्याला अचूक पर्याय हा सापडत असतो.